राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या उत्तर विधानसभा अध्यक्षांचे बॅनर अज्ञातांनी फाडले. रोहन कांबळे समर्थकाकडून नाराजी. नांदेड येथील रहिवासी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे खंदे समर्थक असून विधानसभेचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष रोहन अरुण कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील फुले मार्केट येथील भागात लावण्यात आलेले बॅनर अज्ञातांनी फाडल्यामुळे कांबळे समर्थक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे युवा उत्तर विधानसभा अध्यक्ष रोहन अरुण कांबळे यांचा वाढदिवस 29 ऑक्टोबर रोजी असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शहरातील अनेक ठिकाणी वाढदिवसाचे बॅनर लावले आहेत. असेच फुले मार्केट शिवाजीनगर येथील भागात लावण्यात आलेले बॅनर अज्ञात व्यक्तीने बॅनर फाडले आहेत. त्यामुळे कांबळे हितचिंतक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि रोहन कांबळे यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. पोलीस स्टेशनला का जावं लागलं, काय सगळं प्रकरण आहे सांग. मी रोहन अरुण कांबळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी उत्तर विधानसभा अध्यक्ष. माझा 29 नोव्हेंबर रोजी बड्डे असल्यामुळे वाढदिवस असल्यामुळे माझ्या समर्थकांकडून हितचिंतकांकडून शहरातील विविध ठिकाणी बॅनर लावण्यात आले होते. त्यातील 2 बॅनर फुले मार्केट व शिवाजीनगर परिसरात या परिसरात लावण्यात आले होते. या परिसरातील काही नीच प्रवृत्तीच्या लोकांनी अतिशय नीच अशी कृती करून दाखवलेली आहे. त्यातील हे 2 बॅनर खंजरने मारून फाडण्यात आलेले आहेत. या विषयात आपण कुठलीही तक्रार वगैरे काही केली? याविषयी आमचे युवकचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील भाऊ इंगळे हे आम्ही सर्वजण शिवानंद पोलीस स्टेशन येथे गेलो असता आमच्या विरोधातच स्वप्नील भाऊच्या विरोधात एक NC दाखल करण्यात आली की तुम्ही विदाउट परमिशन हे बॅनर लावण्यात आले. बरोबर आहे, आमचं चुकलं होतं, आम्ही परमिशन घेतली नाही, आमच्यावरती ही कारवाई झालेली आहे. पण ज्या लोकांनी ही कृती केली त्यांच्या विरोधात प्रशासन काय कारवाई करेल याकडे बघण्याचं लक्ष आहे. त्या लोकांच्या विरोधात कंप्लेंट तयार झाली का? त्या लोकांच्या विरोधात अज्ञात व्यक्ती म्हणून असं कंप्लेंट दाखल झालेली आहे असं आम्हाला सांगितलं, दाखवलं नाही. आणि CCTV फुटेज पण त्यांना दिलेलं आहे. त्या CCTV फुटेजमध्ये सर्व काही दिसत आहे. त्यानुसार आता त्यांना काय कारवाई करतील हे बघू. हे कृत्य का केलं असेल आता हे पोलीस प्रशासन त्यांना पकडून विचारण्यात यावं ही आमची विनंती आहे. आज बॅनरवरती हल्ला झालाय, उद्या आमच्यावर हल्ला होईल. किती दिवसापासून सामाजिक क्षेत्रात आहे या कृतीमुळे आपल्याला वाटतं की सामाजिक क्षेत्रामध्ये आपण खचून जाऊ? खूप दिवसापासून आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये आहे. पण आत्ता काही महिन्याखाली नांदेडचे माजी खासदार, लोकनेते व आमदार कंधार लोहा मतदारसंघाचे आमदार माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माझा प्रवेश झालेला आहे. साहेबांनी अत्यंत मोठी जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे उत्तरची. त्यातून आम्हाला खूप कार्य करायचे आहेत. काम करत आलोय, काम करत राहू.